वर्तमान महाराष्ट्राच्या नव्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे। अनेक वेळा राज्य सरकारांनी मंजूर केलेली विधेयकं राज्यपालांकडे पाठवली जातात। काही वेळा राज्यपाल ती विधेयकं राष्ट्रपतींकडे विचारार्थ पाठवतात। मात्र अशा प्रकरणांमध्ये राष्ट्रपतींकडून निर्णय घेण्यात अनेक महिने किंवा वर्षांचा विलंब होतो, ज्यामुळे राज्य सरकारची धोरणं आणि अंमलबजावणी खोळंबते। विशेषतः तामिळनाडूचे 10 विधेयकं राज्यपाल आर्यन रवी यांनी राष्ट्रपतींकडे पाठवली आणि त्यावर निर्णय होत नव्हता। त्यामुळे हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला। ही घटना साधारणतः 8 एप्रिल 2024 रोजीची आहे, ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला। न्यायालयाचा निर्णय काय होता तर राष्ट्रपतींनी राज्यपालांकडून पाठवलेल्या विधेयकांवर 3 महिन्यांच्या आत निर्णय घेणं हे आता राज्यपालांना बंधनकारक, राष्ट्रपतींना बंधनकारक असेल। जर वेळेत निर्णय नाही झाला, योग्य कारणं नोंदवून संबंधित राज्य सरकारला ती कारणं कळवावी लागतील। याचा उद्देश विधेयकाच्या अंमलबजावणीत होत असलेला राजकीय आणि प्रशासनिक विलंब टाळणं हा आहे। नुकतंच राज्यपाल आणि सरकार यामध्ये एक साटलोट आहे। केंद्र सरकार, राज्य सरकार यामध्ये समन्वय साधण्यासाठी केंद्राने आपले एजंट नेमलेले आहेत असा विरोधकांचा राज्यपालांवरती आरोप आहे। घटनेच्या संविधानिक कलमांचा विचार केला तर कलम 200 असं म्हणतं की राज्यपालांनी विधेयक मंजूर करावं, राष्ट्रपतींकडे पाठवावं व पुन्हा राज्य सरकारला विचारार्थ पाठवावं। आता कलम 201 जे ते असं म्हणतं की राष्ट्रपतीने राज्यपालांकडून आलेल्या विधेयकांवर निर्णय घ्यायचा असतो, मात्र यापूर्वी कोणतीही वेळ मर्यादा त्याच्यासाठी बांधील नव्हती। महत्वाचे आयोग आणि मार्गदर्शक तत्वांचा जर विचार केला तर सरकारी आयोग 1983 मध्ये आला आणि पंची आयोग जो होता तो 2007 मध्ये आला। दोघांनीही राज्य आणि केंद्र सरकारमधल्या संबंधांबाबत स्पष्टपणे नियमावली आणि वेळ मर्यादा सुचवली होती। गृह मंत्रालयाने 2016 मध्ये असं जाहीर केलं होतं की राज्याच्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी 3 आठवड्यांची वेळ मर्यादा आहे। आता तामिळनाडूचं जे प्रकरण आहे ते राज्यपाल आर्यन रवी हे पुन्हा वादग्रस्त ठरलेले आहेत। राज्यपाल आर्यन रवी यांनी तामिळनाडूच्या विधानसभेमध्ये एकीकृत जी भाषणं होतात, राज्यपालांनी राष्ट्रगीताच्या नंतर विधानसभेमध्ये थांबणं अप्रस्तुत समजलं आणि त्यामुळे तामिळनाडूच्या विधानसभेत गोंधळ झाला होता। राज्यपाल आर्यन रवी यांनी तब्बल 10 विधेयकं ही राष्ट्रपतींकडे पाठवली होती, पण ती आधीच विधानसभेनं पुन्हा एक वेळा संमतही केली होती। न्यायालयाने राज्यपालांची ही कृती गैरकायदेशीर आणि अयोग्य ठरवली होती। आता याच्यावरून निष्कर्ष जर काढायचा म्हटला तर न्यायपालिका आता सक्रियपणे हस्तक्षेप करते। याला तुम्ही ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमही म्हणू शकतात। जेव्हा जेव्हा संविधानिक पदाधिकारी आपली भूमिका लांबवतात, त्याचा गैरवापर करतात। असाच निर्णय महाराष्ट्रामध्ये भगतसिंग कोश्यारी राज्यपाल असताना महाराष्ट्राने अनुभवलाय, तो म्हणजे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नेमणुकी संदर्भातला। हा निर्णय संविधानिक शिस्त, संघराज्यांची मूल्य आणि उत्तरदायित्वाचं रक्षण करणार आहे। पुढील काळात या निर्णयाचा उपयोग करून इतर राज्यांनाही अडकलेली विधेयकं मार्गी लावता येतील। यानंतर महत्वाची आता सध्या चर्चेत असलेली बाब म्हणजे महात्मा फुले यांच्यावरती येत असलेल्या चित्रपटाला सार्वजनिक स्तरातून काही विशिष्ट गटांकडून होत असलेला विरोध। वर्तमान महाराष्ट्रामध्ये आपण हे पाहूया। महात्मा फुले यांनी ढोंग आणि मानसिक गुलामगिरीला आव्हान दिलं। ज्याने माणसांना शिक्षणापासून आणि समानतेबद्दल दूर ठेवलं होतं, त्यांनी पुरोहित वर्गाला हटवून थेट शिक्षण आणि ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवलं, ज्यामुळे समाजात क्रांती घडली। चित्रपटात हेच दाखवण्याचा प्रयत्न आहे असं आता तरी दिसतं, पण विरोधामुळे हे सत्य दाबलं जाण्याची भीती आहे। हा विरोध फुले यांच्या विचारांच्या विरुद्ध आहे, कारण त्यांनी स्वातंत्र्य आणि शिक्षणाला प्राधान्य दिलं, समतेचा विचार मांडला। जर चित्रपटाला स्वातंत्र्य मिळालं नाही तर त्या काळातील लढ्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना मिळणार नाही। हा चित्रपट महात्मा फुले यांच्या शिक्षण, समानतेच्या लढ्याला सन्मान देणारा तर आहे, पण विरोधामुळे त्याची शक्ती कमी होऊ शकते। समाजाने या विरोधाचा पुनर्विचार करावा आणि सत्य दाखवण्याच्या स्वातंत्र्याला प्रोत्साहन द्यावं, जेणेकरून महात्मा फुले यांचं कार्य, त्यांच्या शिक्षणावरचा विश्वास कायम राहील। हा चित्रपट केवळ मनोरंजन नाही तर ते एक ऐतिहासिक स्मरण आहे आणि जिथं चित्रपटांमधूनच लोकांना इतिहास कळतो, त्या काळात चित्रपटांमध्ये इतिहासाचं विद्रुपीकरण होऊ नये या भूमिकांवरती आपल्याला ठाम राहायला हवं आणि या चित्रपटाच्या बाबतीत संरक्षणही मिळायला हवं। आता पुढचा मुद्दा विशाल पाटील यांच्या वक्तव्याबाबतचा। विशाल पाटील हे सांगलीचे स्वतंत्र अपक्ष खासदार आहेत। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले आहेत। त्यांनी काँग्रेसला संसदेत पाठिंबा देखील दिलाय।
त्यांनी नुकतेच एका कार्यक्रमात म्हटलं की ते भविष्यात एखाद्या पक्षाकडे जाऊन मंत्रिपद सुद्धा मिळवू शकतात. हे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. पण या वक्तव्याचा विचार करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, ज्यात आपण सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजे. लोकांनी विशाल पाटील यांना स्वतंत्र अपक्ष उमेदवार म्हणून मतं दिली जेव्हा ते काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नव्हते. पण काँग्रेसची एक अख्खी फळी विशाल पाटलांच्या मागे सहाय्यक म्हणून उभी होती. त्यांचा विजय हा सरकार विरोधी भावनेचा परिणाम होता, जिथं मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला कारण त्यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारापेक्षा वेगळी ओळख आणि स्वातंत्र्य दाखवलं. जर ते आता सरकार किंवा मंत्रिपदाच्या जवळीकतेबद्दल बोलत असतील तर हे त्यांच्या मतदारांच्या विश्वासाला धक्का देऊ शकतं. लोकांनी त्यांना सत्तेविरुद्ध लढणारा नेता म्हणून पाठिंबा दिला हे त्यांनी देखील लक्षात ठेवावं. विशाल पाटील यांनी आपल्या कुटुंबाचा आणि पर्यायता वसंतदादा पाटील यांचा वारसा सांगितला, जो काँग्रेसशी जोडला गेलाय. पण हा वारसा फक्त काँग्रेसचा नाही, तो लोकांच्या विश्वासाचा, समाजसेवेचा देखील आहे. वसंतदादा पाटील यांनी सांगली आणि महाराष्ट्रासाठी केलेलं काम हे सत्तेसाठी नव्हे तर लोकांसाठी होतं. विशाल यांना जर मंत्रिपदाची इच्छा व्यक्त करून राजकीय नाट्य करायला सुरुवात केली तर हा वारसा मलिन होऊ शकतो. त्यांनी आपलं लक्ष सत्तेपेक्षा लोकांच्या प्रश्नांवर केंद्रित ठेवावं. विशाल पाटील यांनी नुकतंच काँग्रेसला पाठिंबा दिला आहे आणि त्याच वेळी भाजपकडून त्यांना मंत्रिपदाचा प्रस्तावही आला आहे. पण अशा वेळी राजकीय नाट्य आणि सरकारशी जवळीक दाखवणं त्यांच्या प्रतिमेसाठी हानिकारक ठरू शकतं. लोकांनी त्यांना सत्तेच्या विरोधात पाठवलेलं आहे आणि त्यांनी आता सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल. त्यांनी थोडा संयम बाळगावा. वय, अनुभव त्यांच्या बाजूला आहे. सांगलीतले शिक्षण, शेतकरी, रोजगारासारखे मुद्दे यावरती लक्ष केंद्रित करावं. त्यांचा लोकसभेतला प्रेझेन्स अतिशय उत्तम आहे, मांडणी उत्तम आहे. विशाल पाटील यांच्याकडे पुरेसे मुद्दे आणि वेळ आहे. सांगलीत शेतकऱ्यांचे प्रश्न, पाण्याची कमतरता, युवकांसाठी रोजगार ही आव्हानं मोठी आहेत. त्यांनी या प्रश्नांवर काम करून आपला वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. मंत्रिपदाची घाई करणं त्यांच्या स्वतःच्या आणि लोकांच्या विश्वासाला धक्का देऊ शकतं. त्यांनी लोकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अपेक्षा घेऊनच पुढे जावं. विशाल पाटील यांनी आपल्या विजयाचा आणि वारशाचा सन्मान राखला पाहिजे. लोकांनी त्यांना सत्तेविरुद्ध अपक्ष नेता म्हणून निवडलंय. त्यांनी त्या विश्वासाला खरं ठरवायला हवं. मंत्रिपदाच्या नाट्यापेक्षा लोकांच्या हिताचं काम प्राधान्यानं करायला हवं. जर ते हे समजून घेतील तर त्यांचं राजकीय भविष्य आणि सांगलीचा, पश्चिम महाराष्ट्राचा नेता, विकास दोन्ही सुरक्षित राहू शकतील. यानंतरचा मुद्दा एमपीएससी संदर्भातल्या आंदोलनाचा. एमपीएससीचे विद्यार्थी सातत्यानं आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. यात काही बाबतीत प्रशासकीय हेकेखोरपणा हा सुद्धा याला जबाबदार आहे. ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्यांदा निकाल लावून मुख्य परीक्षेसाठी आमंत्रित केलं गेलं त्या विद्यार्थ्यांच्या फॉर्म भरण्यामध्ये अडचणी आहेत. त्या विद्यार्थ्यांना कमी कालावधी मिळालेला आहे. यासोबतच कंबाईन परीक्षेची गट ब आणि गट क साठीची जी परीक्षा आहे त्यामध्येही कमी जागा आहेत. या विद्यार्थ्यांचं प्रशासनाला, शासनाला, विरोधकांना आव्हान आहे की तुम्ही या बाबतीत आम्हाला एक सुरक्षित समन्वयाचं वातावरण तयार करा. आमच्या तक्रारींची दखल घ्या. रस्त्यावरती विद्यार्थ्यांना कुठल्याही व्यवस्थेमध्ये उतरावं लागत असेल तर तो पर्यायाने या व्यवस्थेचाच पराभव असतो. आज एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना करावं लागत असलेलं आंदोलन हे शासकीय, प्रशासकीय दिरंगाई, दप्तर दिरंगाई, लालफितशाही यांचंच रूप आहे. हे आपल्याला दूर ठेवता आलं पाहिजे. तरच आपल्या भविष्याचा आपण विचार करू शकू. वर्तमान महाराष्ट्रामध्ये या आठवड्यात इतकंच. पुन्हा भेटूया वर्तमान महाराष्ट्राच्या नव्या एपिसोडमध्ये नवीन मुद्द्यांसह महाराष्ट्र कट्टावरती. धन्यवाद.